नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडचणीत उद्धव ठाकरेंना मदत करणारा पहिला मीच असेल असं वक्तव्य केलं आणि त्यावरून आता शरद पवार अलर्ट झाले आहेत. मोदींची मदत घेण्याची वेळ ठाकरेंवर येऊ नये अशी प्रार्थना असल्याचं शरद पवार म्हणाले. पाहूया. तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई. वो मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा परिवार के नाते. त्यांनी लाख म्हणजे असेल. आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये. TV9ला मुलाखत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना 3 दिवस झाले, पण मोदींनी TV9 सोबत जी मन की बात केली त्यावरून महाराष्ट्रातल्या राजकारणात विशेषतः दोन्ही शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये मात्र चलबिचल सुरू झाली आहे. कारण मोदींचं वक्तव्य काही साधं सुद्धा नाही. उद्धव ठाकरेंना अडचणीत मदत करणारा पहिला मीच असेल असं मोदी म्हणाले. आता खुद्द शरद पवार यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली. प्रार्थना करतो की उद्धव ठाकरेंवर मोदींची मदत घेण्याची वेळ येऊच नये. वो बीमार थे तो मैंने तुरंत फोन किया था. उनकी रेगुलरली मैं वहिनी को फ़ोन करके पूछता था कि भाई क्या हुआ. वो ऑपरेशन करने से पहले मुझे फ़ोन किया कि बोले भाई आपका भाई साहब क्या सुझाव है. मैंने कहा भाई देखिए पहले ऑपरेशन करा लीजिए, आप बाकी चिंता छोड़ दीजिए, शरीर को पहले क्या कीजिए. तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई. वो मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा परिवार के नाते. त्यांनी लाख म्हणजे असेल. आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये. पवार फार बोलकं बोलून गेले. मोदींची मदत घेण्याची वेळ ठाकरेंवर येऊ नये अशी प्रार्थना असल्याचं पवार म्हणतायत. म्हणजेच ठाकरे आमच्या सोबतच राहावेत यासाठी ते पूर्ण प्रयत्न करणार हाही त्याचा एक अर्थ आहे आणि मोदींवर त्याला शंका आहे हा दुसरा अर्थ. मोदींनी कितीही डोळे मारले, खुणावलं खिडकीतून, गच्चीवरून, फटीतून, दारातून, पायरीवरून, तरी महाविकास आघाडीतला कोणताही घटक हा कोणत्याही आमिषाला, प्रलोभनाला, दहशतीला बळी पडणार नाही. संजय राऊतांनी थेट सांगितलं की मोदींनी कितीही खुणावलं तरी जाणार नाही. पण जेव्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे हायकमांड त्यातही पंतप्रधान मदतीची भाषा ऑन कॅमेरा करतायत त्यावेळी विचारपूर्वक असेल. उद्धव ठाकरे यांच्यावरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मतप्रवाह आहे का? अमित शहा आणि फडणवीस ठाकरेंवर तुटून पडतायत, पण मोदी ठाकरेंवर का बोलत नाही? नकली शिवसेना म्हणण्यापलीकडे आतापर्यंतच्या सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर बोलणं मोदींनी का टाळलं? मोदींच्या मनात उद्धव ठाकरेंना सोबत घ्यावं अशी घालमेल सुरू आहे का? बहुमतासाठी मदत लागलीच तर ठाकरे सोबत येतील असं मोदींना वाटतं का? उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाचं बोलणं टाळून निकालानंतरच्या संवादासाठी मोदींनी खिडकी उघडी ठेवली आहे का? अगर सावरकर का नाम लेने से शर्म आती है तो काय की शिवसेना के अध्यक्ष उद्धव जी, आप नकली शिवसेना चला रहे हो. असली शिवसेना एकनाथ शिंदे के साथ. तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई. वो मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा परिवार के नाते. तर महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवण्यामागे प्रकाश आंबेडकर यांनाही ठाकरेंच्या स्ट्रॅटेजीचा वास येतोय. निकालानंतर उद्धव ठाकरेंसोबत मोदींचं जुळू शकतं असं वंचित प्रमुखांना वाटतं. माझं आता इथलं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रातला जो मुसलमान आहे या मुसलमानांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर आहेत ते एकाच गोष्टीसाठी की त्यांना मुस्लिम मतं मिळावीत म्हणून. इलेक्शन संपलं रे संपलं आणि जिंकून आले तर नरेंद्र मोदी यांचं वाक्य सूचक आहेत की यांचं पुन्हा जुळेल अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्या वडिलांना निर्माण केलेला पक्ष काढून घेताना तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्यावर केलेले उपकार आठवले नाहीत, पण आज मात्र तुम्ही म्हणतायत त्यांना काही अडचण आली तर पहिल्यांदा मी धावून जाईन. 10 वर्ष कधी मुलाखत दिली नाही, वर्तमानपत्राला
पण काल मुलाखत दिली, कारण त्यांचा अश्वमेधाचा वारू महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी अडवलेला आहे, हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंनाही ठाकरेंसंदर्भात मोदींच्या मदतीच्या वक्तव्यावरून प्रश्न विचारण्यात आले, पण शिंदेने मात्र बोलणं टाळलं. निकालानंतर मोदींना उद्धव ठाकरे यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये असं शरद पवार यांनी म्हटलं. नाही, ते बघा, मी त्याची माहिती घेतो. राजकारणामध्ये कायमची दुश्मनी करून चालत नाही, हे धुरंधर भाजपला चांगलंच माहिती आहे. 2014 मध्ये सुद्धा भाजपने युती तोडली होती, पण निकालानंतर ठाकरे सोबत आले. 2019 मध्ये एकत्र लढले, पण ठाकरे वेगळे झाले. आता 2024 उजाडले. बिहारमध्ये निवडणुकीआधीच नितीश बाबूंना आणि आंध्रात चंद्राबाबूंना सोबत घेण्यात मोदींना यश आलं. निकालानंतर सुद्धा युती आघाडीची समीकरणं बनतात आणि बिघडतात, हेही महाराष्ट्रानं पाहिलंच आहे. त्यामुळे 4 जूनच्या निकालापर्यंत जस्ट वेट अँड वॉच. ब्युरो रिपोर्टसह पंकज भरारकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.